हॅलो हॅलो. ओके, हॅलो अँड वेलकम बॅक टू एव्हरीवन. गुड इव्हनिंग. बघूया लेक्चर आपण स्टार्ट करूया पुढे. काल आपण जिथे डिस्कस केलं होतं ते थोडंसं एकदा बघू. लुकआउट त्याचा बघू काय नाही. थोडंसं रिवाइज करून पुढे मग लेक्चर द्यायचे कंटिन्यू करू. ठीक आहे. आय थिंक कालच्या लेक्चरमध्ये आपण तिकडे पोस्ट मोरियन पिरियड जो आहे तो काहीतरी इकडे स्टार्ट केला होता. राईट. पोस्ट मोरियन पिरियड साधारणतः काहीतरी इकडे आपण त्याचा एक रफ रिगेन बघितला होता. 200 BC ते काहीतरी बेसिकली 300 AD किंवा त्यालाच काहीतरी काहीतरी CE म्हणून काहीतरी ओळखलं जातं. ठीक आहे. पोस्ट मॉडर्न पिरियड याचं इथं बॅकग्राऊंड आपण बघितलं होतं आणि इम्पॉर्टंट काहीतरी की सोर्स या पिरियडमधले काहीतरी आपण इथं डिस्कस केले होते. ठीक आहे. की असे कोणते सोर्स आहेत तिथं आपल्याला काहीतरी की पोस्ट मॉडर्न पिरियड संदर्भात इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. आणि याच्यामध्येच काहीतरी आपण डिस्कस केलं होतं शुंगास, कनवास, सातवाहनाज आणि काहीतरी की बेसिकली हे तीन इम्पॉर्टंट काहीतरी की जे हे आहेत काय म्हणून आपण त्याला काहीतरी की बेसिकली ते किंगडम इव्हॉल्व होणार आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काहीतरी की शुंगाचं इथं डिस्कस केलं होतं. शुंग काहीतरी की डायनेस्टी कशा प्रकारे पुष्यमित्र शुंग इथे येतोय आणि मोरियन एम्पायर किंवा काहीतरी की मोरियन डायनेस्टी ज्याला काहीतरी कडे वाईपआउट करून स्वतःची काहीतरी की डायनेस्टी तिथे काहीतरी स्थापन करतोय ते आपण डिस्कस केलं होतं. याच्यामधले इम्पॉर्टंट असणारे किंग अग्निमित्र असल्याने त्याचा मुलगा पुढे काहीतरी की वसुमित्र असेल. यांच्या संदर्भात आपण काहीतरी की डिस्कस केलेलं होतं. पुढे अगेन सेम तेच आहे. वसुमित्रानंतरचे जे वीक सक्सेसर आहेत त्यांना इथे काहीतरी की हरवून कण्व डायनेस्टी आहे ती काहीतरीकडे स्थापन केली जाणार आहे वासुदेव कण्वद्वारे. ओके, वासुदेव कण्वद्वारे हे आपण इथे डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर सोबतच काहीतरी की चेडी डायनेस्टी जी आहे ती देखील इथं पॉवरवरती येते. ते देखील आपण इथं डिस्कस केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण आलो होतो ते म्हणजे काहीतरी काय सातवाहनाच्या संदर्भात. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पॉलिटिकल सेटअप किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू बॅकग्राऊंड सातवाहनाच्या काहीतरी संदर्भातला तो आपण इथं डिस्कस केलेला होता. याच्यामधला काहीतरी की सुरुवातीचा जो काहीतरी की किंग आहे ज्याला इथं सिमुक सत्कर्णी म्हणून काहीतरी की ओळखलेला आहे या संदर्भात आपण डिस्कस केलं. त्याच्यानंतर पुढे आपण इथं बघितलं होतं ते म्हणजे काहीतरी की सेकंड इम्पॉर्टंट असणार इथलं किंग म्हणजेच इथे काहीतरी की गौतमीपुत्र सत्कर्णी. ठीक आहे. गौतमीपुत्र सत्कर्णी याच्या संदर्भात देखील काहीतरी की आपण इथं इम्पॉर्टंट काहीतरी की जे पॉईंट होते ते डिस्कस केलेले होते. ठीक आहे. आणि त्याच्या संदर्भातलीच काहीतरी की काही इम्पॉर्टंट असणारी अशी इन्फॉर्मेशन. ओके. त्याच्यानंतर पुढं इथं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी काय ॲडमिनिस्ट्रेशन. सो हा जो पॉईंट होता इथे येऊन काहीतरी की आपण थांबलेलो होतो. इथून पुढे जो पॉईंट आहे किंवा लेक्चर आहे ते काहीतरी की आपण पुढे कंटिन्यू करूया. सो आय थिंक हा पण पॉईंट आपण इथे डिस्कस केलेला होता. आर्ट अँड काहीतरी आर्किटेक्चरपर्यंत तिथं पण आलो होतो. सो इथून पुढे डिस्कस करूया. So Satavahana promoted development of architecture in hills. Okay, in hills of Western Ghats where cave were cut in Ajanta, Nashik, Kaul, Bhaje, Kondana and Kaneri. Okay, Kondana and Kaneri. आता मोस्ट प्रोबॅबली आणि काहीतरी की आपण त्याला म्हणू मोस्ट डॉमिनेटेड काहीतरी की जे केव्ज आहेत इंडियामध्ये ते आपल्याला मुख्यतः इथं काहीतरी की आपण त्याला म्हणू आपला जो सगळा काहीतरी की डेक्कन ट्रॅप आहे आणि त्याच्यासोबतच काहीतरी की आपण त्याला म्हणू वेस्टर्न घाटचे काहीतरी की जे रेंजेस आहेत. ओके. मग ते वरून अजंठा बालाघाट असेल, सातमाळ असेल, त्याच्यानंतर शंभू महादेव असेल आणि त्याच्यानंतर काहीतरी तिकडे वरती असणारे काहीतरी की सतपुडाची रेंज असेल. तशा बऱ्याचशाच रेंजेस आहे काहीतरी की त्या सह्याद्रीच्या याच्यातून काहीतरी इकडे पुढे आल्या गेलेल्या आहेत. आणि याच्यामुळेच काय झालं गेलेलं आहे केव्ह आर्किटेक्चरला किंवा काहीतरी की आपण म्हणू केव्ह तिथे बनवण्यासाठी आवश्यक असणारा काहीतरी की तिकडं आपण म्हणू त्याला तिथं जो बेसॉल्ट रॉक आहे तो खूप मोठ्या प्रमाणात काय तिकडं उपलब्ध झाला गेला आहे किंवा त्या टाईपचे काहीतरी की टेरेन जे आहेत ना ते इथं अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे केव्ह आर्किटेक्चर जे आहेत ना ते आपल्याला मुख्यतः या एरियामध्ये पाहायला मिळतात. तुम्ही याच्यातलं अजंठा असेल, नाशिकचे असतील, त्याच्यानंतर काहीतरी की कार्ले भाज्या असेल, कोंडाणा असेल आणि काहीतरी की कानेरी हे इम्पॉर्टंट काहीतरी की आपल्याला केव्ह आर्किटेक्चर इथं पाहायला मिळतात. सोबतच दिस केव्ज वेअर कट इन टू मेक चैत्याज अँड द विहाराज. ॲक्च्युली आता ह्या केव्ह कशा संदर्भात होत्या तर हे आपण बुद्धिझममध्येच काहीतरी डिस्कस केलेलं होतं. बुद्धिझममध्ये आपण डिस्कस केलेलं होतं दोन इम्पॉर्टंट काहीतरी की आपल्याला आर्किटेक्चरल काहीतरी तिकडे स्पेसिमन्स काहीतरी की पाहायला मिळतात. एक आहे तो चैत्य आणि दुसरा म्हणजे विहारा. तर हे चैत्य काय होते तर बेसिकली काहीतरी की आपण बघितलं होतं इट इज बुद्धिस्ट केव्ह टेम्पल म्हणजेच काहीतरी काय प्रेयर हॉल. ओके, इट इज प्रेयर हॉल.
आणि सोबतच काहीतरी की आपण बघितलं होतं विहारास. विहारास म्हणजेच काहीतरी की बेसिकली इट इज अ रेस्टिंग प्लेस. ओके, रेस्टिंग प्लेस फॉर मॉंग्स. जे मॉंग्स होते त्यांच्यासाठी काहीतरी की बेसिकली तर रेस्टिंग प्लेस जे होते ते काहीतरी इकडं प्रोव्हाइड केले गेले होते. ठीक आहे. त्याच्यामध्ये काहीतरी की बेसिकली आपल्याला पाहायला मिळतं कारलेचा काहीतरी की बेसिकली जो चैत्य आहे इट इज अ लार्जेस्ट केव टेम्पल. ओके, कारल्याचा काहीतरी की बेसिकली जो हे आहे तिथं थोडीशी काहीतरी की प्रिंटिंग मिस्टेक झाली गेलेली आहे. कौल नाही तर याचं बेसिकली कारले आहे. तो कारले आणि भाजे पुण्यापासून साधारणतः एक 50 किलोमीटर अंतरावरतीच एका साईडला कारले आणि एका साईडला भाजे अशा दोन इम्पॉर्टंट काहीतरी की तिकडं लेणी किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू केव्ज तिथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्यूज अशा आकाराचं काहीतरी की बेसिकली आपण त्याला तिथं म्हणू चैत्य जे आहे ते काहीतरी की बनवलं गेलेलं आहे. ठीक आहे. सोबतच आपण लास्ट टाइमलाच काहीतरी काही बघितलं होतं सदर्न टेरिटरी जी होती डेक्कन ट्रॅपची किंवा काहीतरी की डेक्कन एरियामधली ती देखील काहीतरी की सातवाहन पिरियडमध्ये किंवा त्यांच्या रिगेनमध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळते. तर याच्यामुळे नागार्जुन कोंडा असेल आणि अमरावती असेल वेअर इम्पॉर्टंट सेंटर ऑफ द ट्रेड अँड आर्ट. ओके, trade and art and stupas were constructed here and use of white marble too is reported for the first time. Okay, is reported for the first time. आता इथे आपण काहीतरी की नॉर्थचे काही इम्पॉर्टंट प्लेस होते ना ते बघितले. त्याच्याही सोबतच तिकडे ईस्टला म्हणजेच काहीतरी की आपण त्याला म्हणू आजच्या आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये आणि सोबतच काहीतरी की अमरावती. अमरावती पण ही बेसिकली कुठल्या तर याच्यामधलीच आंध्र प्रदेशमधली. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतात इम्पॉर्टंट असे काहीतरी की बेसिकली स्तूपात जे ते काहीतरी की बिल्ड केले गेलेले आहेत. आणि अगेन व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन इज दी हे जे बेसिकली स्तूपा जे होते ते व्हाईट मार्बलमध्ये काहीतरी की बनवलेले आहेत. आणि तो काहीतरी की बेसिकली पहिल्यांदाच काहीतरी की यूज केला गेलेला होता. ओके. त्याच्यानंतर द सातवाहना ऑल्सो कन्स्ट्रक्टेड or contributed development of Ajanta school of painting which were known for a beautiful color combination, drawings and expression of emotions and the spirituality. Okay, and the spirituality. आता इथे एक इम्पॉर्टंट असं काहीतरी की स्कूल पेंटिंगच्या संदर्भात डेव्हलप होणार आहे. यालाच बेसिकली काय म्हणलं गेलं होतं अजंटा स्कूल ऑफ पेंटिंग. ठीक आहे. आणि आता हे काहीतरी की बेसिकली आपण अगोदर पण बघितलेलं ना आता पण काहीतरी की बघितलं होतं अजंठाच्या काहीतरी की बेसिकली ह्या ज्या केव्ज आहेत त्या केव्ज मध्येच काहीतरी की तिकडे पेंटिंग केले गेलेले आहेत. हे पेंटिंग कशाचे आहेत तर काहीतरी काय बोधिसत्वाचं. आपण काहीतरी की ऑलरेडी हे बुद्धिझममध्ये डिस्कस केलेलंच आहे. ठीक आहे. हे जे बोधिसत्व आहेत डिफरंट डिफरंट त्यांची बेसिकली पेंटिंग जे आहेत ना त्या काहीतरी तिकडे केल्या गेलेल्या आहेत. आणि फ्रेस्को फ्रेस्को नावाची जी टेक्निक आहे ना ती त्याच्यामध्ये यूज केली गेलेली आहे. ओके. बेसिकली काय असतं तर काहीतरी की आपण त्याला म्हणू कॅनव्हास जो आहे तर काहीतरी की बेसिकली वॉल आहे. ओके, ज्यावरती चित्र काढलं जातं त्याला कॅनव्हास म्हणलं जातं. तो इथे जे काहीतरी की कॅनव्हास आहेत ते काय केले गेलेले आहेत तिथं मोठ्या मोठ्या काहीतरी की दगडाच्या ज्या भिंती आहेत त्या काहीतरी की यूज केल्या गेलेल्या आहेत. आता याच्यावरती पहिल्यांदा काय केलं जातं लाईमस्टोन म्हणजेच काहीतरी की जो दगड असतो तो पिसला जातो आणि त्याची काहीतरी की लेअर असते ती पहिल्यांदा लावली जाते. ओके, आणि ती सुकून दिली जाते. सुकून दिल्यानंतर काहीतरी की साधारणतः पुन्हा एकदा त्याच्यावरती काहीतरी की आपण त्याला म्हणून थोडंसं ओलसर करून नवीन जे कलर असतात म्हणजे काहीतरी की जे पेंटिंग असतात त्या बनवल्या गेलेल्या काहीतरी की बॅकग्राऊंडवरती त्या पेंटिंग बनवल्या जातात. आता याच्यामुळे काय होतं जे नवीन कलर काहीतरी की तिकडे ऍड होतात किंवा जी पेंटिंग बनवली जाते ना त्याचे जे कलर असतात ते आतल्या साईडला काहीतरी तिकडे हे होतात काय आपण त्याला म्हणू काहीतरी काय इमर्ज होतात आतल्या साईडला ते जातात. आणि नंतर लाईमस्टोनची वरची जी लेअर आहे ती काहीतरी की अशी वरती निघून येते. आणि ह्याच्यामुळे काय होतं आतले कलर आणि काहीतरी की ऑक्सिजन यांचा जो कॉन्टॅक्ट आहे तोपर्यंत काय तो काय होतो इकडं पूर्णपणे तिथं कुठेतरी ब्रेकडाऊन होऊन जातो. आणि याच्यामुळे आजपर्यंत काहीतरी ह्याच्या पेंटिंग आहेत ना त्या आहे अशाच काहीतरी की राहिल्या गेलेल्या आहेत. ओके. सो ही जी टेक्निक होती किंवा त्या प्रकारचे काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडे सिस्टम जी होती ती इथं अजंठा स्कूल ऑफ पेंटिंगमध्ये यूज केली गेली होती. आणि म्हणूनच तिथे सातवाहनाच्या पिरियडमध्येच ही जी एक नवीन टाईपची काहीतरी की जी पेंटिंग स्कूल आहे किंवा काहीतरी की आपण म्हणू तिकडे एक पर्टिक्युलर काहीतरी की स्टाईल आणि ही डेव्हलप होणार आहे अंडर द नेम ऑफ अजंठा स्कूल ऑफ पेंटिंग. ठीक आहे. अगेन इथं काहीतरी की सांगितलेलं पण आहे बुद्धास एंटायर लाईफ इज पिक्चर. ओके, इज पिक्चर हे बेसिकली पेंटिंग आहे त्याच्यामध्येच काहीतरी की बुद्धांची लाईफ असेल आणि सोबतच काहीतरी की डिफरंट डिफरंट टाईपचे जे बोधिसत्व असणार आहेत त्यांच्या पेंटिंग आपल्याला इथं काहीतरी ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात. ओके. त्याच्यानंतर सप्तशती सेम अगेन तेच आहे बुद्धांची जी लाईफ आहे त्याच्यामध्ये तिथं डिपिक्ट केली गेलेली आहे. ओके. सो दिस इज द सम सॉर्ट ऑफ द आर्ट अँड आर्किटेक्चर डेव्हलप अंडर द रिगन ऑफ द सातवाहना. ठीक आहे.
नाव लेट्स एंटर इन टू द इकॉनॉमी ऑफ द सातवाहना. या पिरियडची इकॉनॉमी काय होती किंवा काय नाही त्या संदर्भात. So first of all, the Satvana issued the coins known as the Krishapanas in a number of metal like silver, gold, copper, lead and putin. Okay, copper, lead and putin. So number of type चे काहीतरी की बेसिकली जे कॉइन्स होते ना ते सातवाहनांनी ते इश्यू केलेले आहेत. ओके, which was a clear cut indication that the dare of the gold. Okay, sorry, dearth of the gold. गोल्ड जे याचे काहीतरी की बेसिकली नंबर जे म्हणू आपण त्याला किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू जी क्वांटिटी जी होती ना ती कमी झाली गेलेली आपल्याला इथं स्पष्टपणे कुठेतरी काहीतरी की जाणून येतं. कारण का मोरेन पिरियड जो असेल किंवा प्री मोरेन पिरियड असेल त्याच्यामध्ये आपल्याला मोस्ट ऑफ दी काहीतरी की सिल्वर आणि गोल्ड कॉइनच काहीतरी की पाहायला मिळतात. नाव हिअर वी कॅन सी कॉपर, लीड ॲज वेल ॲज द 14 कॉइन. ठीक आहे. आता हे काय इंडिकेट करतं तर काहीतरी की बेसिकली सिल्वर असेल आणि गोल्ड असेल याचे काहीतरी की आपण जी आवक होते किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू जो बाहेरच्या देशातून काहीतरी की तो सोर्स मिळायचा तो इथं कमी झाला गेला होता आणि त्याच्यामुळेच इतर जे काहीतरी की मेटल्स असतील त्याच्यामध्ये पण काहीतरी की जे पॉईंट्स होते ना ते काय केले गेले होते तिकडं बनवले गेले होते. राईट. देन they were the first native ruler to issue own coins. Okay, issue own coins with the portrait of their rulers. Okay, with the portrait of their rulers. अगेन एक इम्पॉर्टंट अशी इन्फॉर्मेशन आपल्याला इथं पाहायला मिळते ती म्हणजे काय की सातवाहन काहीतरी की पहिले जसे रूलर्स होते त्यांनी काय केलेलं होतं तिथं स्वतःचे काहीतरी की आपण त्याला म्हणू तिथं कॉईन जे होते ते इश्यू केले होते. ओके, स्वतःचे काहीतरी जे कॉईन्स होते ते इश्यू केलेले होते. याच्यामध्ये काहीतरी की त्यांचे जे रूलर्स आहेत त्यांचे पिक्चर्स आपल्याला काहीतरी की ते पाहायला मिळतात. अपार्ट फ्रॉम दॅट द पॅडी ट्रान्सप्लांटेशन, कॉटन प्रोडक्शन, एक्सप्लॉयटेशन ऑफ आयर्न ओर्स ओके वॉज कॉमनली प्रॅक्टिस. ओके, वॉज कॉमनली प्रॅक्टिस. याच्याही सोबतच काहीतरी की ॲग्रिकल्चर असेल आणि इतर ज्या इंडस्ट्रीज असतील त्या स्टील काहीतरी तिकडे प्रेझेन्स होत्या आणि कुठेतरी काहीतरी की रन करत होत्या हे देखील आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं. हावेवर जो ट्रेड असेल ओके तो मात्र कुठेतरी इथं कमी झालेला आपल्याला स्पष्टपणे काहीतरी की पाहायला मिळतो. कारण अर्बन टाउन असेल किंवा काहीतरी की तिकडे आपण म्हणू ट्रेडिंग सेंटर जे होते ना तिथं कमी प्रमाणात काहीतरी की कुठेतरी मेन्शन केले गेलेले आहेत जे मोरेन पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके, तर हेच कुठेतरी इंडिकेट करतात जो ट्रेड होता तो काय झाला गेला होता इथं डिक्लाइन झाला गेलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे सोसायटी अँड रिलिजन. ओके, पुढे आहे सोसायटी अँड रिलिजन. इथे आपल्याला काहीतरी काय पाहायला मिळतं. फर्स्ट ऑफ ऑल द सातवाहनाज रिवाइव्ह द ब्राह्मणिझम. ओके, सातवाहना रिवाइव्ह द ब्राह्मणिझम. आता इथे कुठेतरी काहीतरी की सुरुवात झाली गेलेली आहे. एकतर काहीतरी की आपण त्याला म्हणू जैनिझम असेल आणि बुद्धिझम असेल ते हळूहळू कुठेतरी काहीतरी की तिकडे कमकुवत होणार आहेत किंवा त्याच्यामध्येच पण काहीतरी तिकडे डिफरंट डिफरंट फॅक्शन कुठेतरी येणार आहेत आणि हळूहळू त्याच्यामध्ये पण काहीतरी की आपण त्याला म्हणू डिसइंटिग्रेशन कुठेतरी स्टार्ट होणार आहे. राईट. पण त्याच पिरियडमध्ये काय झालं गेलं होतं इथं पुष्यमित्र शुंग असेल आणि त्याच्या पुढे काहीतरी सातवाहनाज असतील त्यांच्यामुळे काय होणार आहे हे स्वतःच काहीतरी की ब्राह्मण्स होते त्याच्यामुळं ब्राह्मणिकल काहीतरी की रिलिजन असेल ना त्यांचं काहीतरी की पुनरुज्जीवन होणार आहे. ठीक आहे. याच्या पाठीमागं अगेन एक इम्पॉर्टंट असा पॉईंट होता तो म्हणजे काहीतरी इकडं ब्रह्मदेया. ब्रह्मदेया ब्रह्मदेया म्हणजे काय बेसिकली जे ब्राह्मण्स असायचे. ओके, जे ब्राह्मण्स असायचे ना त्यांना इथे काय केलं जायचं मोठ्या अमाऊंटमध्ये किंगकडून लँड जे असायचे ना ते काय केले जायचे डोनेट केले जायचे. ओके, इन रिटर्न ऑफ देअर सर्व्हिसेस. याच्यामुळे काय होणार आहे ब्राह्मण काहीतरी की बेसिकली तिकडं आपण म्हणू त्याला रिलिजन असेल किंवा काहीतरी की तिकडं म्हणून स्कूल असेल ना तो मोठ्या प्रमाणात काय होणार आहे इकडं कुठेतरी डेव्हलप होणार आहे किंवा काहीतरी की तिकडं एक्सपांड काहीतरी की होणार आहे. ओके. त्याच्यानंतर being a matrilineal. Okay, being matrilineal, most of the king, right, most of the king use, okay, most of the king use name after their mother. Okay, after their mother, like गौतमीपुत्र सत्कर्णी किंवा वासिष्ठीपुत्र काहीतरी की फुलवामी किंवा यज्ञश्री सत्कर्णी. ओके, यज्ञश्री सत्कर्णी. सो अगेन एक इम्पॉर्टंट असं आपल्याला काहीतरी की पॉईंट इथं पाहायला मिळतो तो म्हणजे बिंग मॅट्रिलिनियल. बिंग मॅट्रिलिनियल म्हणजे काय तर की पितृसत्ताक नव्हते तर मातृसत्ताक काहीतरी की तिकडे सिस्टम जी होती ना ती काय केली जात होती फॉलो केले जात होते. तर आपल्याला कशावरून समजतं तर जेवढेही काहीतरी की किंग आहेत त्या सगळ्याच किंगनी काय केलेलं आहे तिकडं त्यांची जी काहीतरी की आई असेल ओके त्यांच्या आईचं जे नाव आहे ना ते काहीतरी की पहिल्यांदा त्यांच्या नावाच्या पुढे लावलेलं आहे. याच्यावरूनच काहीतरी की आपल्याला कुठेतरी समजून येतं
की इथले जे काहीतरी की जे किंग होते ते कसे होते तर काहीतरी ॲज अ मॅट्रिलिनियल. ओके. देन with flourishing of the Mahayana Buddhism, the worship of Krishna and Vasudeva was also common. Okay, was also common. आता इथे याच पिरियडमध्ये काहीतरी की आपण सॉरी याच्या अगोदरच अशोकाच्या कनिष्काच्या पिरियडमध्ये काहीतरी की बघितलं होतं आपण महायान बुद्धिझम जे ते काहीतरी तिकडे कुठेतरी स्प्रेड होणार आहे. आणि महायानमध्येच काहीतरी काही इम्पॉर्टंट असा फीचर होता तो म्हणजे काहीतरी की वर्शिप. ओके, तो म्हणजे काय बेसिकली वर्शिप. तर बुद्धांची जी पूजा असेल किंवा बुद्धांची जी मूर्तीची पूजा असेल ते काहीतरी की महायान बुद्धिझममध्ये कुठेतरी डॉमिनंट होते. आणि याच्याही सोबतच काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळतं कृष्णा कल्ट असेल आणि काहीतरी की वासुदेव कल्ट असेल. आता ओरिजिनली काहीतरी इकडे वासुदेव कल्टच आहे आणि याच्यातूनच पुढे जाऊन काहीतरी तिकडे आपण पाहायला मिळतं वासुदेवाचाच काहीतरी की अवतार जो आपल्या इथं कृष्णा पाहायला मिळतो. ओके. त्यांची जी काहीतरी की जी पूजा असेल किंवा वर्शिप असेल ना ते आपल्याला कुठेतरी क्वाईट कॉमन किंवा काहीतरी की मोठ्या प्रमाणात तिथे काहीतरी पाहायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे लिटरेचर. ओके, लिटरेचरच्या संदर्भात. So most of the inscription of Satvahana rulers were are in Prakrit language. Okay, as it was their official language. Okay, as it was their official language. Again एक काहीतरी की आयरॉनिकल असे काहीतरी की इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळते. Although there was a flourishing of the Sanskrit. संस्कृत जरी तिथं काहीतरी की मोठ्या प्रमाणात स्टोरेज झाली गेली होती तरीही सातवाहन जे होते त्यांनी काय केलं होतं तर प्राकृत लँग्वेज होती तीच काहीतरी की त्यांची ॲज अ ऑफिशियल लँग्वेज काहीतरी तिकडे ठेवलेली होती किंवा त्यालाच कुठेतरी काहीतरी की ते फॉलो करत होते. ओके. तो काहीतरी की थोडेसे डिफरंट आणि आयरॉनिकल असे आपल्याला इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. देन द सातवाहन रोलर हाला हिमसेल्फ अ ग्रेट स्कॉलर अँड कंपोज गाथा सप्तशती. ओके, कंपोज गाथा सप्तशती. आता इथेच एक इम्पॉर्टंट असं काहीतरी की सातवाहन रूलर किंवा किंग आपल्याला पाहायला मिळतो ज्याचं नाव काहीतरी की इथं हाला म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच्याद्वारेच काहीतरी की गाथा सप्तशती नावाची ही जी लिटरेचर आहे किंवा जी टेक्स्ट आहे ना ती लिहिली गेली होती. ओके, ती लिहिली गेली होती इथे. ओके. तो हा देखील काहीतरी की इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला इथं पाहायला मिळतो लिटरेचरच्या संदर्भात. अँड देन हिअर वी हॅव अ इंडो ग्रीक्स. ओके, इंडो ग्रीक्स. इथंपर्यंत काहीतरी आपण डिस्कस केलं सातवाहनच असतील त्यांचा पॉलिटिकल सेटअप पुढे जाऊन काहीतरी की त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन असेल. देन पुढे आपण काहीतरी काही बघितलं आर्ट अँड आर्किटेक्चर त्याच्यामधलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. अजंठा स्कूल ऑफ पेंटिंग इथं आपण डिस्कस केलं. इकॉनॉमी बघितली, सोसायटी, रिलिजन बघितलं आणि काहीतरी की लिटरेचर बघितलं. ओके. आता याच पिरियडमध्ये काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं इंडो ग्रीक्स यांचं काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणून एमर्जन्स किंवा काहीतरी की इंडियामधले जे हे असेल अकोमुलेशन असेल हे काहीतरी की आपल्या इथं पाहायला मिळतं. ओके. सो त्या संदर्भात काहीतरी की थोडंसं इथं पाहूया आपण डिस्कस करूया. तो इंडो ग्रीक्स पिरियड जो आहे साधारणतः आपल्या इथं पाहायला मिळतो 200 BC ते काहीतरी की तिकडे 100 CE. ओके, 200 BC ते काहीतरी की 100 CE. आता हे इंडो ग्रीक असं का म्हणलं त्यांना? ओके, फक्त ग्रीक का म्हणलं जात नाही? So याच्यावरूनच काहीतरी की थोडीशी इथं डिबेट आहे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिथं हिस्टोरियन्स आहेत त्याच्यामध्ये काहीतरी की थोडीशी आपण म्हणू डिस्कशन आहे. आता इंडो ग्रीक असं का म्हटलं जातं? आपण ऑलरेडीच काहीतरी की तिकडे चंद्रगुप्त काहीतरी की मौर्यच्या पिरियडमध्ये डिस्कस केलेलं होतं. अटॅक होणार आहे कोणाचा बेसिकली काहीतरी की आपण त्याला म्हणू अलेक्झांडरचा. आता तो धनानंदाच्या पिरियडमध्ये झाला गेलेला आहे. ठीक आहे. तो कुठेपर्यंत येणार आहे आपण डिस्कस केलेलं होतं रावी नदीपर्यंत येणार आहे तिथून रिटर्न जाणार आहे. आणि रिटर्न जाताना त्यांनी काय केलं होतं सगळा जो काहीतरी की सेंट्रल एशियामधला जिंकलेला प्रदेश असेल या प्रदेशावरती त्यांनी काय केलेलं होतं तिथं प्रत्येक काहीतरी की वेगवेगळ्या ठिकाणी किंवा काहीतरी की आपण म्हणू रिजनवरती गव्हर्नर होते ना ते काहीतरी की अपॉइंट केलं होतं. नंतर तो काहीतरी की पुढे डेथ होणार आहे त्याची बॉबिलनमध्ये जाऊन. सो याचा इम्पॅक्ट काय होतोय हे जे काहीतरी की रिजनल गव्हर्नर होते ज्यांना अपॉइंट केलेलं होतं अलेक्झांडरनी हे आफ्टर काहीतरी की तिकडे टाइम नंतर किंवा काहीतरी की आपण म्हणू तिकडं टाइमच्या सोबत काय होणार आहे तिकडं कुठेतरी इंडिपेंडेंट होणार आहे आणि स्वतःला तिकडं काहीतरी की स्वतंत्र असं काहीतरी की ते डिक्लेअर करून टाकणार आहेत. ओके. स्वतः हे जे इंडो ग्रीक आहेत ते हळूहळू काय होतात तिकडे इंडियन कल्चर जे ते काहीतरी तिकडे कुठेतरी अडॉप्ट करतात. कारण का आजचा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं अफगाणिस्तानचा प्रदेश असेल काही पेशावरचा पार्ट असेल काही पाकिस्तानचा पार्ट असेल या एरियामध्येच काहीतरी सगळे तिथे येणार आहेत आणि इंडियन कल्चरमध्येच काहीतरी काय असॅम्युलेटेड होणार आहेत. ठीक आहे. म्हणून यांना काय म्हटलं जातं ॲज अ इंडो ग्रीक. त्याचं थोडंसं काहीतरी बघूया आपण इंडो ग्रीक पीपल or we are the Greek people. Okay, we are the Greek people who got settled in India
अँड बिकम द लोकलाइज ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. ओके, बिकम लोकलाइज ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. ओके, सो तिथे इंडियामध्ये काहीतरी की ज्यावेळेला ते येत आहेत त्यावेळेला इंडियामधलंच काहीतरी जे कल्चर आहे ते त्यांच्याद्वारे काय केलं जाणार आहे, अडॉप्ट केलं जाणार आहे. मग ते काही असेल, रिलिजन असेल, फूड प्रॅक्टिसेस असतील किंवा काहीतरी मग वेअरिंग कपड्याच्या प्रॅक्टिसेस असतील, इव्हन काहीतरी की रिलिजियस प्रॅक्टिसेस असेल, हे यांच्याद्वारे काहीतरी की अडॉप्ट केले जाणार आहेत. ऑल्दो दे आर द ग्रीक. ओके, आणि त्याच्यामुळेच काहीतरी करण्याचं इंडो ग्रीक म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. बेसिकली याच्या काहीतरी आपल्याला 3 ब्रँच तिथं पाहायला मिळतात. कोणत्या कोणत्या? एक आहे पहिले काहीतरी काय बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजेच काहीतरी की नथिंग बट नॉर्थ अफगाणिस्तानमध्ये काहीतरी असणार हे एक काहीतरी म्हणून आपण त्याला ब्रँच होते. तो आजचा जो अफगाणिस्तान आहे त्याचा काहीतरी जो नदन पार्ट आहे त्या पार्टमध्ये काहीतरी आपण म्हणू देते जी सेटल झाली गेलेली काहीतरी की जी ब्रँच होती त्यांना बॅक्टेरिया काहीतरी की म्हटलं गेलं होतं. दुसरं तक्षशिला ब्रँच. ओके, तक्षशिला काहीतरी की बेसिकली ब्रँच. तो अफगाणिस्तानच्या नंतरचं काहीतरी की आजचा अफगाणिस्तानच्या काहीतरी की तिकडे साऊथला म्हणू, आणि पेशावर वगैरे तो काहीतरी तिकडचा जो सगळा एरिया आहे त्या एरियामधला काहीतरी आपण त्याला म्हणू तक्षशिलाची दुसरी ब्रँच होती. आणि थर्ड ब्रँच होती ती म्हणजे काहीतरी की सकाल किंवा त्याला सियालकोट म्हणलं जातं. आजचा काहीतरी की बेसिकली पाकिस्तानचा सगळा काहीतरी की एरिया असतो. सो अशा ह्या 3 ब्रँचेस आपल्याला इथं पाहायला मिळतात, बॅक्टेरिया, तक्षशिला आणि काहीतरी की सियालकोट किंवा सकालचा. ठीक आहे, हेच कोण आहेत बेसिकली इंडो ग्रीक. राईट. देन an ambassador from the Takshashila branch, Heliodorus. Okay, Heliodorus was sent to court of king of Vidisha. Okay, इथेच तक्षशिला ब्रँचचा काहीतरी की बेसिकली जो अँबॅसेडर होता त्याने काय केलं होतं, हिलिओडोरस नावाचे काहीतरी की बेसिकली जो हे होता अँबॅसेडर होता तो काहीतरीकडं विदिशेचा नावाचा काहीतरी की जो किंग होता ना त्याच्या काहीतरीकडं कोर्टमध्ये पाठवलेला होता. याची जी इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला काहीतरी की एका स्टोन पिलरवरून काहीतरी की मिळते. सो हिलिओडोरस गॉट अ स्टोन पिलर कन्स्ट्रक्शन इन ग्रीक स्टाईल. ओके, डिफरंट फ्रॉम काहीतरी की अशोकन स्टाईल विच वॉज डेडिकेटेड टू द लॉर्ड वासुदेव. ओके, विच वॉज डेडिकेटेड टू लॉर्ड वासुदेव. ठीक आहे, सो ज्या वेळेला काहीतरी हा इंडियामध्ये येतोय ऑलरेडी काहीतरी की त्यांचं इंडियनायझेशन जे होतं ते काहीतरी की झालं गेलं होतं. बरोबर, लोकल कल्चर त्यांनी काहीतरी अडॉप्ट केलं होतं आणि इव्हन अ रिलिजन. आणि वासुदेवाचा काहीतरी की बेसिकली तो भक्त होता. ठीक आहे, आणि त्याच्यासाठीच काहीतरी की बेसिकली एक स्टोन पिलर जे आहे ते काहीतरी की त्याने तिथं कुठेतरी कन्स्ट्रक्ट केला गेला होता. राईट, ग्रीक काहीतरी की स्टाईलमध्ये. त्याच्यावरून काहीतरी की आपण बघू शकतो इंडियनायझेशन म्हणजेच काहीतरी की रिलिजन, कल्चर, आर्ट अँड आर्किटेक्चर काहीतरी की त्यांच्याद्वारे तिथं अडॉप्ट केली गेलेली होती इंडियामधली. ठीक आहे, पुढे द डिमिट्रस अँड द मिनिएंडर म्हणजेच काहीतरी काय मिलिंदा आर टू सिग्निफिकंट रुलर मेन्शन फ्रॉम द सकाला और सियालकोट ब्रँच ऑफ द इंडो ग्रीक. यांच्या संदर्भात आपण ऑलरेडीच काहीतरी की डिस्कस केलेलं आहे. ओके, मिनिएंडर किंवा काहीतरी की मिलिंद जो पुढे जाऊन काहीतरी की आपल्याला माहिती आहे तिथं बुद्धिझम पण काहीतरी की अडॉप्ट करतोय अंडर द नागसेना. ओके, अंडर द नागसेना who wrote मिलिंद पन्नो in Sanskrit. And this is the great source of the history of this age. Okay, this is the great source of history of this age. So आपण डिस्कस केलेलं होतं. मिनिएटर काहीतरी की बेसिकली किंग आहे सियालकोट किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू त्या काहीतरी की बेसिकली एरियाचा. आणि यालाच काहीतरी की बेसिकली तिकडं बुद्धिझम जो आहे तो काहीतरी की सांगण्याचं जे काम आहे ते कोण करतो, एक इम्पॉर्टंट असं काहीतरी की तिकडे बुद्धिस्ट मॉंग जो नागसेना होता. आणि या नागसेनाद्वारेच काहीतरी की जे पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे मिलिंद पन्नो. ओके, देन ही जी काहीतरी की ब्रँच आहे इज ऑल्सो कॉज अ लॉट ऑफ ट्रबल टू द किंग ऑफ गंगा व्हॅली, मेनली काहीतरी की मौर्यन अँड शुंगाज. तो इथेच ही जी काहीतरी की सियालकोटची जी ब्रँच होती मिनिएटर किंवा काहीतरी की ड्रिमेटरच्या काहीतरी की अंतर्गत हे तर शुंगावरती आणि काहीतरी की मौर्यांच्या पिरियडमध्ये काय करणार आहे तिकडे अटॅक करणार आहेत. एक ट्रबल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून थोडासा जो डिसबॅलन्स होता ना तो यांच्याद्वारे तिथं घडवून आणलेला होता. ओके, त्याच्यानंतर पुढे दे वर द फर्स्ट टू यूज गोल्ड कॉइन bearing inscription of image of kings and the gods. Okay, bearing inscription of image of kings and the gods. So again इंडो ग्रीक्स आहेत काहीतरी की ते आपल्याला पहिलेच पाहायला मिळतात इंडियामधले. ओके, इंडियामधले त्यांनी काय केलं होतं, गोल्ड कॉइन काहीतरी की इश्यू केले होते. आणि अशा प्रकारचे काहीतरी की गोल्ड कॉइन होते ज्याच्यावरती काहीतरी की किंग असेल आणि सोबतच काहीतरी की जो गॉड असतील ना त्यांची काहीतरी की जी इन्फॉर्मेशन असेल किंवा काहीतरी की आपण म्हणू
त्यांचं काहीतरी की बेसिकली तिथे पिक्चर तो काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळतो. ओके. आता इथून अगोदरचे काहीतरी की जे काय म्हणू आपण त्याला जे हे असतील पॉईंट्स असतील ना त्याच्यावरती मेनली काहीतरी की तिकडे कॉर्ड असेल आणि एखादी काहीतरी की एका साईडला असणारी तिथे इन्स्क्रिप्शन हेच आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं. इथं मग जर काहीतरी की पहिलेच असे काहीतरी की कॉईन होते ना त्याच्यावरती मुख्यतः काहीतरी की किंग आणि एका साईडला काहीतरी की गॉड यांचे काहीतरी की आपण म्हणू पिक्चर्स इथं काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडिया लर्न टू यूज ऑफ सर्टन फ्रॉम द ग्रीक्स. ओके. कर्टन यवना. ओके कर्टन फ्रॉम द यवना. ओके. यवना म्हणजेच काहीतरी की बेसिकली तिकडं ग्रीक्स यांना काहीतरी की म्हटलं गेलं होतं. अँड ग्रीक टर्म हेरोस्कॉप वॉज डिराइव्ह फ्रॉम द होरोशास्त्रा अँड दे इंट्रोड्यूस द प्रॅक्टिस ऑफ गव्हर्नशिप. ओके. दे इंट्रोड्यूस द प्रॅक्टिस ऑफ गव्हर्नशिप. तो होरोस्कॉप म्हणजेच काहीतरी की बेसिकली इकडं होरोशास्त्र इथूनच काहीतरी की ते डिराईव्ह झालं गेलं होतं आणि गव्हर्नरशिपसाठी काहीतरी की यूज केली जाणारी ही इम्पॉर्टंट अशी प्रॅक्टिस आहे. ओके. देन the adopting of India's social and religious way of life and they got Indianized. Okay, they got Indianized. So मगाशीच काहीतरी की आपण इथं डिस्कस केलेलं होतं हिलिडॉरसच्या संदर्भात. तो इंडियन काहीतरी की तिकडे रिलिजन असेल सोसायटी असेल पॉलिटी असेल किंवा इकॉनॉमी असेल किंवा काहीतरी की फूड कल्चर असेल हे सगळेच काहीतरी की बेसिकली जे ग्रीक्स होते इंडो ग्रीक्स त्यांच्याद्वारे काहीतरी की तिकडे अडॉप्ट केले गेले होते आणि त्याच्यामुळे त्यांचं काहीतरी की इंडियनायझेशन जे होतं ना ते काहीतरी की झालं गेलेलं होतं. ओके. पुढे ग्रोथ ऑफ मेटलर्जी मेडिसिन astronomy stone cutting perfume making are evidence of the technical achievement under the Indo-Greeks. Okay, under the Indo-Greeks. So डिफरंट काहीतरी की स्पेअरमध्ये डेव्हलपमेंट ज्यांना ते काहीतरी की झाली गेलेली आहे. सो ती मेटलर्जी असेल मेडिसिन असेल ॲस्ट्रॉनॉमी असेल किंवा काहीतरी की स्टोन कटिंग असेल अँड सो ऑन. सो टेक्निकल काहीतरी की ॲडव्हान्समेंट आहे ते काहीतरी की मोठ्या प्रमाणात इथं झाली गेली आपल्याला पाहायला मिळते. ओके. देन patronizing of both Buddhism and Hinduism. The greatest contribution of Indo-Greeks is witness in development of the Gandhara School of Art. Okay, witnessing in the development of Gandhara School of Art. तर इथे अगेन एक काहीतरी इम्पॉर्टंट असा पॉईंट आहे. आता हे जे इंडो ग्रीक्स आहेत ते काय करणार आहेत दोन्ही इथं काहीतरी इम्पॉर्टंट असणारे रिलिजन असते. बुद्धिझम काहीतरी ऑलरेडी प्रेझेन्स होता आणि रिवाईज झाला गेलेला काहीतरी इकडे हिंदुइझम असेल त्याला किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून ह्या दोन्ही रिलिजनला किंवा ह्याच्या सेक्टला इंडो ग्रीक्स ते काय करणार आहेत तिकडे अडॉप्ट करणार आहेत किंवा कुठेतरी पॅटर्नाइज करणार आहेत. ठीक आहे. याच्यातलं आता काहीतरी की शकाज असतील. ओके शकाज असतील त्यांच्याद्वारे काय केलं होतं बुद्धिझमला इथं अडॉप्ट केलं गेलं होतं आणि रेस्ट ऑफ द काहीतरी की बाकीचे जे असतील प्रतिहान वगैरे किंवा काहीतरी की हेलिओडोरस वगैरे त्यांनी हिंदुइझमला काय केलं होतं त्याचं अडॉप्ट केलं होतं. ओके. हे कशावरून आपल्याला समजतं गांधारा स्कूल ऑफ काहीतरी की तिकडे आर्किटेक्चर असेल हे मुख्यतः काहीतरी की आपण त्याला म्हणू इम्पॅक्ट होता कोणाचा तर काहीतरी की बेसिकली इकडे इंडो ग्रीकचा. ओके. इट इज द इम्पॅक्ट ऑफ द इंडो ग्रीक आणि ह्याच इंडो ग्रीकमध्ये काहीतरी की आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं पर्शियन. ओके. सोबतच काहीतरी इकडे ग्रीक आणि त्याच्यासोबतच काहीतरी की इंडियन. ओके. हे तिन्ही काहीतरी की तिकडे आर्ट असतील आणि आर्किटेक्चर असतील ना त्यांचा काय होता बेसिकली मिलाप होता किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडे काहीतरी त्याचं अमॅलिगेशन होतं. अमॅलिगेशन म्हणजे काहीतरी इकडं एकत्रीकरण. ओके. सो ही जी काहीतरी की गांधारा स्कूल ऑफ आर्ट होती याच्यामध्ये आपल्याला हे तिन्ही तिन्ही काहीतरी की तिकडे आपण म्हणू आर्ट आणि आर्किटेक्चरचा काहीतरी की एक मिलाप आहे ना तो काहीतरी की पाहायला मिळतो. ओके. आणि याच काहीतरी की गांधारा स्कूल ऑफ आर्टमध्ये बुद्धिझम असेल आणि त्यासोबतच काहीतरी की इतर ज्या हिंदू गॉड आणि काहीतरी की बॉडीज असतील ना त्यांचे काय म्हणून आपण तिकडे बेसिकली आयडल जे होते ना ते बनले गेलेले होते. ओके. त्याच्यानंतर इन दिस द ग्रीक टेक्निक आर अप्लाय ओव्हर द बुद्धिस्ट थीम अँड इट इज ऑल्सो नोन ॲज द ग्रीको बुद्धिस्ट आर्ट. ओके. ग्रीको बुद्धिस्ट आर्ट. मग याच्यातूनच काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं तक्षशिला असेल पेशावर बॅक्टेरिया बामियान हदा हे सगळे इम्पॉर्टंट काहीतरी असे अफगाणिस्तानमधले काहीतरी प्लेस आहेत बरं का. आणि याच ठिकाणी ही ग्रीको बुद्धिस्ट आर्किटेक्चरचे काहीतरी की आपण म्हणू त्याला स्पेसिमन्स म्हणजेच काय बुद्धांची काहीतरी अशी उंच अशी उभी असणारी काहीतरी मूर्ती जी आहे ना ती आपल्याला पाहायला मिळते. ओके. सोबतच बेग्राम काश्मीरमध्ये काहीतरी काय आहे वेअर इम्पॉर्टंट साईट ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ दिस स्कूल ऑफ आर्ट. ओके. बैग्राम आहे ती बेसिकली काहीतरी आपल्याला काश्मीरमधला प्लेस पाहायला मिळतो.
त्या ठिकाणी काहीतरी देखील इंडो बुद्धिस्ट आर्ट जे होते ते काहीतरी तिकडे सॉरी ग्रिको बुद्धिस्ट आर्ट होते काहीतरी तिकडे डेव्हलप झाले गेले होते. ओके. याच्यामधला गांधारा स्कूल ऑफ आर्ट मधले बेसिकली काहीतरी की त्याला म्हणून आपण म्हणू ट्रायड्स कॅरेक्टरिस्टिक कोणते होते. सो वी कॅन सी हिअर फर्स्ट ऑफ ऑल मस्क्युलर बॉडी. ठीक आहे. देन बियर्ड अँड ॲज वेल ॲज द मुस्टॅच आर द सेम इन इमेज ऑफ द बुद्धा अँड बोधिसत्वा. ठीक आहे. इथे दोन काहीतरी की इम्पॉर्टंट ज्या स्कूल्स होत्या त्या काहीतरी डेव्हलप झाल्या गेल्या होत्या. आता आपण ऑलरेडी शृंगाच्या याच्यामध्ये बघितली होती मथुरा, बरोबर. मथुरा स्कूल ऑफ आर्किटेक्चर शृंगा पिरियडमध्ये. आणि इथे इंडो ग्रीक आहे त्यांच्यामध्ये गांधारा स्कूल ऑफ आर्किटेक्चर आहे ते काहीतरी डेव्हलप होणार आहे. या दोघांच्या मध्ये काहीतरी की आपल्याला साम्य आणि सोबतच काहीतरी विषमता येण्याची काहीतरी आढळून येते. ती कोणती आहे. आपण इथं जर बघितलं मुख्यतः काहीतरी की तिकडे आपण म्हणू त्याला गांधारामध्ये. सो इथलं काहीतरी की बेसिकली जो बुद्ध आहे याची जी बॉडी आहे ती साधारणतः आपल्याला मस्क्युलर अशी काहीतरी पाहायला मिळते. इव्हन दाढी आहे आणि सोबतच काहीतरी मुस्टॅच पण काहीतरी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. तेच आपण जर इथं मथुरा स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये जर बघितलं तर आपल्याला अशा टाईपच्या काहीतरी तिकडे कॅरेक्टर्स किंवा ट्रायड्स आहेत ना पाहायला मिळत नाही. कारण का इथला जो बुद्ध होता तो सडपातळ दाखवलेला आहे. दाढी नाही आहे, मिशी नाही आहे. ओके. अशा प्रकारे. आणि आता हा मस्क्युलर बॉडी असेल, बियर्ड असेल आणि मुस्टॅच असेल हे काय होतं तर बेसिकली काहीतरी की जे ग्रीक गॉड्स असतील आणि जे किंग्स असतील ना त्यांचं काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू इम्पॅक्ट जो होता तो काहीतरी इकडं गांधारा स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये पाहायला मिळतो. ओके. कारण का मे बी जर तुम्ही कधीतरी बघितलं असेल किंवा जर बघा तुम्ही इंडो ग्रीक काहीतरी ग्रीक्स सॉरी इंडो ग्रीक नाही ग्रीक गॉड्स आहेत ना ते आपल्याला काहीतरी एकदम मस्क्युलर जसे काहीतरी पाहायला मिळतात. तर त्यांचा जे इम्पॅक्ट काहीतरी इकडे गांधारा स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. पुढे यूज ऑफ ग्रे सँडस्टोन अँड आउटर रोब. ओके. रोमन इन्फ्लुएन्स अगेन as well as the spatial image and the andromorphic human form is evident of the Gandhara school of art. Okay, is evident in the Gandhara school of art. So apart from the muscular body, beard आणि काहीतरी की mustache इथं आपल्याला पाहायला मिळतं गांधारा स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये मुख्यतः ग्रे सँडस्टोन. ओके. ग्रे सँडस्टोन होता ना हा काहीतरी की तिकडे यूज केला गेला होता. ठीक आहे. कशामध्ये गांधारा स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये. ठीक आहे. आणि तेच जर आपण इथं मथुरामध्ये जर बघितलं तर इथं रेड सँडस्टोन किंवा मग काहीतरी की व्हाईट सँडस्टोन आपल्याला इथं पाहायला मिळतो. गांधारामध्ये ग्रे सँडस्टोन त्याच्यासोबतच काहीतरी की आउटर रोब. ओके. आउटर रोब म्हणजे काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू ड्रेपरी पण काहीतरी की म्हणतात. म्हणजेच काय की एक साईडची काहीतरी की बाजू जी असते बॉडीची त्याच्यावरती काहीतरी की शाल जी असते ना ती काहीतरी काय ते कुठेतरी टाकलेली असते किंवा काहीतरी की त्या शालीने इकडची एका साईडची जी बॉडी असते ना ती झाकलेली असते. ओके. आता हा जो इम्पॅक्ट होता तो मुख्यतः आपला कुठला पाहायला मिळतो अगेन काहीतरी की रोमन इन्फ्लुएन्स. म्हणजे तिकडचे जे गॉड असतील किंवा तिकडचे जे किंग असतील त्यांच्या बॉडीवरती बघा एक साईडने काहीतरी की बेसिकली पट्टी जी असते ती काहीतरी की अंगावरती कपड्याची काहीतरी की आपण त्याला म्हणजे पट्टी जी असते त्याशी आलेली असते किंवा झाकलेली असते. ओके. तेच मथुरा स्कूल ऑफ मध्ये जर आपण बघितलं तर इथला जो बुद्ध आहे तो मुख्यतः काहीतरी की त्याची जी बॉडी आहे पूर्णपणे वरची ती काहीतरी की आपल्याला ट्रेपरी किंवा काहीतरी की तिथे आपण म्हणू आउटर रोप पाहायला मिळत नाही. ओके. पुढे स्पेशल इमेज आणि काहीतरी की आपण त्याला म्हणू ह्युमन फॉर्म म्हणजेच काहीतरी की अँड्रोमॉर्फिक. हे देखील एक दोन इम्पॉर्टंट काहीतरी की कॅरेक्टरिस्टिक आपल्याला गांधारा स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये पाहायला मिळतं. ओके. फेशियल एक्सप्रेशन म्हणजे काहीतरी की थोडासा स्माइल करतेला असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिथले जे लिप्स असतील किंवा काहीतरी की जे आईज असतील एकदम परफेक्टली काय केले गेले आहेत डिपिक्ट केले गेलेले आहेत. ओके. हे सगळेच काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू तिकडं गांधारा स्कूल ऑफ आर्किटेक्चर जे काय होते तर काहीतरी की आपण त्याला म्हणू ॲज अ कॅरेक्टरिस्टिक होते. ठीक आहे. देन इथंपर्यंत काहीतरी की आपण बघितलं इंडो ग्रीक्स कोण आहेत काय नाही आणि त्यांचा काहीतरी की इम्पॅक्ट काय होता किंवा काय नाही. ओके. नाव लेट्स एंटर इनटू द मेन इम्पॉर्टंट इंडो ग्रीक्स कोण कोण होते त्यांच्या संदर्भात काहीतरी थोडंसं बघूया. तर फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतात प्रतिहान आणि दुसरे काहीतरी की बेसिकली शकाज. ओके. प्रतिहांस आणि काहीतरी की शकाज. ठीक आहे. तो प्रतिहानच्या संदर्भात जर बघितलं ॲट द एंड ऑफ 100 BC द फ्यू किंग विथ द इरानियन नेम लाईक ओके लाईक पहलवाज ऑफ इंडो प्रतिहान कॅप्चर नॉर्थ वेस्टर्न इंडिया. ओके. कॅप्चर नॉर्थ वेस्टर्न इंडिया. आता हे प्रतिहान जे आहेत त्यांच्या संदर्भात काहीतरी की बरेचसेच काहीतरी की आपल्याला डिबेट जे आहे ते हिस्टोरियन्समध्ये पाहायला मिळतात. ओके. प्रतिहांस आहेत त्यांच्या संदर्भात तो मुख्यतः काहीतरी की पाहायला मिळतं दे वर द इरानियन नेम्स.
ओके, इराणी नेम्स लाईक पहलवाज. पहलवाज तो प्रतिहान तेच बेसिकली काहीतरी की पहलवाज आहेत. ठीक आहे. आणि हेच कोण होते? इंडो प्रतिहान. ओके, इंडो प्रतिहान. आता यांच्याद्वारे काहीतरी की साधारणतः 100 BC मध्ये नॉर्थ वेस्टर्न इंडिया जो असेल ना तो काय केला गेला होता, तिथं कॅप्चर केला होता. ओके. अँड इन दिस रिगेन द गोंडो फॉरस. ओके, गोंडो फॉरनस द मोस्ट सिग्निफिकंट इंडो प्रतिहान किंग. Okay, Saint Thomas is the said to have come India for the propagation of Christianity. Okay, for the propagation of Christianity. इथेच बेसिकली काहीतरी की आपण त्याला म्हणू प्रतिहान काहीतरी हा जो किंग होता कोण? गोंडो फॉरनस. याच्याच पिरियडमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतं सेंट काहीतरी की थॉमस जे आहेत साधारणतः काहीतरी की 100 BC मध्ये बरं का इथे ख्रिश्चनिटी काहीतरी की प्रोपोगेशन करण्यासाठी इंडियामध्ये आलेले होते. आता हे सेंट थॉमस कोण आहेत? तर असे काहीतरी की तिकडं ही आहे काय म्हणून आपण बेसिकली काहीतरी की तिकडे डिबेट आहे की ज्यावेळेला तिथं काहीतरी की यांची जी डेथ होणार आहे येशू ख्रिस्तांचे, तर त्यांचे जे डिसायपल होते काही इम्पॉर्टंट असे जे डिसायपल होते ना त्या डिसायपलमध्येच काहीतरी की अगेन इम्पॉर्टंट काहीतरी की डिसायपल्स होते. पहिले जे फ्यू डिसायपल्स होते त्याच्यानंतरचे जे डिसायपल्स होते ना त्याच्यामधलेच काहीतरी की एक जी व्यक्ती होते ना त्यांचं नाव होतं सेंट थॉमस. ओके, सेंट थॉमस. आणि हे काहीतरी की इथेच गोंडो फॉरनरच्या पिरियडमध्ये काहीतरी की इंडियामध्ये आलेले होते ख्रिश्चॅनिटी काहीतरी स्प्रेड करण्यासाठी. आपण बऱ्याचदा काहीतरी की असं म्हणतो फक्त आणि फक्त काहीतरी की तिकडे सॉरी ब्रिटिश पिरियडमध्येच काहीतरी की तिकडे ख्रिश्चनिटी इंडियामध्ये आलेली होती, तो असं काही नाही आहे. बिफोर बिफोर काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं मोरियन, सॉरी बिफोर काहीतरी तिकडं आपण म्हणू त्याला हे काय गुप्ता पिरियड इस्लामिक काहीतरी की त्याला आपण म्हणू कल्चर असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू इस्लाम जो असेल तो इंडियामध्ये काहीतरी की ऑलरेडी आलेला होता आणि इव्हन ख्रिश्चनिटी पण. ओके. आता इथंच यांची डेथ काहीतरी की केरळमध्ये होणार आहे सेंट थॉमसची आणि त्यांचंच काहीतरी की बेसिकली तिथं इंडियामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जे ही जे आहे समाधी म्हणजेच काहीतरी की चर्च आहे ना ते काहीतरी की आपल्या इथं महत्त्वपूर्ण असा प्लेस जो तो काहीतरी की इंडियामध्येच पाहायला मिळतो. ओके. आता त्याच्यावरती पण डिबेट आहे. असं म्हणतात त्यांची डेथ इंडियामध्ये झालेली आहे आणि त्यांना त्याचं बरियल जो होतं ते काहीतरी की तिथेच केलं होतं केरळमध्ये. राईट. त्याच्यामुळे तो काहीतरी की इम्पॉर्टंट असा प्लेस आहे. आणि इव्हन याच्या पण अगोदर काहीतरी की आपण बघू शकतो बरेचसेच काहीतरी की जे अरेबियन ट्रेडर्स होते ना ते पण इंडियामध्ये आलेले होते आणि त्यांच्यासाठी काहीतरी की तिकडे आपण म्हणू प्रेयरसाठी लोकल जे किंग होते त्यांनी काहीतरी की मॉस्क होते ना त्या काहीतरी की त्यांना तिथे बांधून दिल्या होत्या. ओके. सो हे झाले काहीतरी की प्रतिहान. देन व्हेरी इम्पॉर्टंट काहीतरी की आपण त्याला म्हणू इंडो ग्रीक्स इज द शकाज. शकांच्या संदर्भात काहीतरी की थोडंसं आपल्याला इम्पॉर्टंट अशी काहीतरी की इन्फॉर्मेशन पाहायला मिळते कारण का याचा जो इम्पॅक्ट आहे तो काहीतरी की लार्ज अमाऊंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तो साधारणतः यांचा जो रिगन बघितला तर काहीतरी की 100 BC ते साधारणतः 150 CE असा साधारणतः जवळजवळ काहीतरी की 150 काहीतरी की त्याला आपण म्हणू वर्षाचा काहीतरी की पिरियड इथं पाहायला मिळतो. ओके. शकांच्या काहीतरी की संदर्भात. त्याच्यामध्ये Chakas were also known as the Scythian. Okay, Scythian. And we are from the Western China. Okay, we are from Western China. आता एक जी ब्रँच होती आपण काहीतरी की ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं. तिथे आपण बघितलं चायनाची काहीतरी की वॉल तिथं बनणार आहे आणि त्याच्यामुळे बरेचसेच काहीतरी की जे काय म्हणू आपण त्याला तिकडच्या ज्या ब्रँचेस असतील नोमॅडिक पीपलच्या ते इथं खाली आपण काय म्हणू सेंट्रल एशियामध्ये काहीतरी किंवा तिकडं कुठेतरी सेटल झाले गेले होतं आणि तिथून पुढे त्या काहीतरी की इंडियामध्ये येणार आहे. तर त्याच्यातलीच काहीतरी की एक जी ब्रँच होती ना तीच कोण होती बेसिकली शकाज होती ज्यांना ॲज अ स्कायचियन म्हणून काहीतरी की ओळखलं जातं आणि जे मुख्यतः कुठून आलेले तर काहीतरी की बेसिकली वेस्टर्न चायनामधून. आणि फर्स्ट फर्स्ट शका किंग इथं आपल्याला पाहायला मिळतो मोगा किंवा काहीतरी की मूज अप्रॉक्सिमेटली काहीतरी की 100 तिथं BC मध्ये वॉज नोन फ्रॉम द इन्स्क्रिप्शन अँड द सिरीज ऑफ पॉईंट. बरेचसेच काहीतरी की तिकडंच आपण म्हणू त्या एरियामध्ये काहीतरी की त्याचे जे पॉईंट्स आहेत आणि काहीतरी तिकडे इन्स्क्रिप्शन जे आहेत ना ते सापडलेले आहेत. इंडियामध्ये जर आपण बघितलं तर मथुरा असेल उज्जैन असेल आणि गिरणार असेल. वी आर द सेंटर ऑफ द शका रोलर्स इन नॉर्थ इंडिया. ओके, वी आर द सेंटर ऑफ द शका रोलर्स इन नॉर्थ इंडिया. आता नॉर्थ इंडियामधलं काहीतरी की आपण ऑलरेडी तिथं बघितलं होतं. तुंगज असतील आणि कनवज असतील आणि त्याच्यानंतर काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडं जे सातवाहन असतील यांची काहीतरी तिकडं जी काय म्हणू आपण फर्दर असणारे काहीतरी इकडे इनकेपेबल जे रूलर्स असतील ना ते कुठेतरी वीक असतील किंवा त्यांचे जे सक्सेस होते ते वीक होते त्यांना वाईपआउट करून काहीतरी तिकडं शका रूलर असेल तो काहीतरी की तिकडं शका रोल जो असेल ते एस्टॅब्लिश करण्याचं जे काम होतं ना ते शका रूलर्सनी केलेलं होतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट असा काहीतरी की एरिया आपल्याला पाहायला मिळतो शका रूलरच्या काहीतरी की अंतर्गत होता.
Then they ruled in capacity of Kshatrapas. Okay, Kshatrapas, the governor or महाक्षत्रपात. ओके, गव्हर्नर और महाक्षत्रपात. आता इथे शकांच्या द्वारे आहे ना एक इम्पॉर्टंट अशी प्रॅक्टिसेस काहीतरी तिकडे अडॉप्ट केली जाते. तीच म्हणजे काहीतरी तिकडे छत्रपाच. ओके, छत्रपाच. आता हे छत्रपाच म्हणजे काय आहे मुख्यतः. आता इथं काय झालं गेलं होतं, जे किंग होते त्या किंगने काय केलं होतं, लोकल असणारे काहीतरी आपण त्याला म्हणून इम्पॉर्टंट जे लीडर्स असते. ओके, इम्पॉर्टंट काहीतरी जे लोकल लीडर्स होते किंवा यांचे स्वतःचे काहीतरी आपण त्याला म्हणून जे गव्हर्नर्स होते, यांना पर्टिक्युलर काहीतरी की एरियामध्ये देतं ॲज अ सेमी इंडिपेंडेंट काहीतरी की तिकडं म्हणून आपण त्याला रुलर काहीतरी की बनवून टाकलं होतं. ओके, सेमी इंडिपेंडेंट काहीतरी रुलर त्यांना बनवून टाकलं होतं. आणि जेव्हा कधी आवश्यक असेल त्यावेळेला काहीतरी की हे जे छत्रपती होते ना त्यांना बोलवलं जायचं. ओके, इन ऑर्डर टू फॉर विथ द समवन. ठीक आहे. सो ही जी सिस्टम होती यालाच काहीतरी काय छत्रपती सिस्टम काहीतरी की म्हटलं गेलेलं होतं. राईट. आता याच्यामुळे फायदा काय झाला गेला होता, इझिली काहीतरी तिकडे आपण म्हणू त्याला इंटरनल जे क्लॅसेस होते ते सॉल्व्ह झाले गेले होते. कारण का, आता हे जे रिजनल गव्हर्नर होते यांना त्यांची काहीतरी काय सेमी इंडिपेंडेंट काहीतरी लिडरशिप होती देऊन टाकली होती. इन रिटर्न मध्ये किंगला काहीतरी तिकडे त्यांच्या सर्व्हिसेस पण मिळत होत्या. बरोबर. आणि अगेन एरिया जो असेल तो काहीतरी एक्सपान्शन करण्यासाठी मदत पण दिली गेली होती. हा व्यवहार आता ह्याच्यासोबतच काय होणार आहे पुढे, ज्यावेळेला सेंट्रल ऑथॉरिटी वीक होणार आहे त्यावेळेला हे जे छत्रपती असतील ते काय होणार आहे तिकडं इंडिपेंडेंट काहीतरी होणार आहेत. आणि म्हणून पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळतं साधारणतः गुप्ता पिरियडमध्ये या छत्रपाच्याच काहीतरी की बेसिकली म्हणजेच काहीतरी आपण म्हणून इंडो ग्रीक आहेत यांच्या बऱ्याचशाच ब्रँचेस आपल्याला इंडियामध्ये पाहायला मिळतात. कारण का, हे जे छत्रपात होते हे काय काय होणार आहेत पुढे जाऊन ॲज अ इंडिपेंडेंट होणार आहेत. पहिले सेमी इंडिपेंडेंट होते, नंतर मात्र ते पूर्णपणे इंडिपेंडेंट होऊन जाणार आहेत. ओके. विथ द कंट्रोल ओव्हर वेस्टर्न गंगा व्हॅली अँड द पार्ट ऑफ सेंट्रल इंडिया, गुजरात, Shaka were the almost always at war with the Satvana and put pressure over the Deccan region. Okay, put pressure over the Deccan region. So आपण कालच्याच लेक्चरमध्ये काहीतरी की बघितलेलं होतं. सातवाहना जे असतील ना त्यांना काहीतरी तिकडून वाईपआउट करण्याचं किंवा त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं जे काम आहे ते शकांच्या द्वारेच काहीतरी की केलं जाणार आहे. ठीक आहे. कारण का, नॉर्थ काहीतरी की जो सगळा एरिया असेल तो काहीतरी की शकाने तिथे कॅप्चर केलेला होता. आणि ऑलमोस्ट काहीतरी की त्यांच्या ज्या बाउंड्रीज होत्या त्या तिथं डेक्कन रिजनशी काहीतरी की कनेक्ट झाल्या गेल्या होत्या. आणि म्हणूनच सातवाहनांची काहीतरी इकडं कंटिन्युअसली त्यांचं काहीतरी की वॉर होणार आहे. इथलाच एक इम्पॉर्टंट आपल्याला किंग पाहायला मिळतो शकांचंच मधला रुद्रदामन. साधारणतः पिरियड जो आहे त्याचा काहीतरी की 130 CE ते 100 काहीतरी इकडे 50 CE असा काहीतरी पाहायला मिळतो. साधारणतः 20 इयरचा काहीतरी की पिरियड आहे. ओके. ऑफ उज्जैन, center of Shaka is a significant as his find mention in Junagadh inscription. Okay, find mention in Junagadh inscription. इथे रुद्रदामनच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला काहीतरी की जुनागड इन्स्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळते. ओके. आजचं जे गिरणार किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडं जो सरोवर आहे गिरणारचं त्याच ठिकाणी काहीतरी की हे जे काहीतरी की आपण त्याला म्हणून जुनागड इन्स्क्रिप्शन आहे ते काहीतरी तिकडं बनवलेलं आहे. ओके. दिस इन्स्क्रिप्शन इन संस्कृत unlike the previous Prakrit inscription. Okay. And Rudradaman got Lake Sudarshan Lake, got the Lake Sudarshan Lake repaired for the better irrigation, constructed during the time of Chandragupta Maurya. ओके. तर चंद्रगुप्त ओरिजिनली काहीतरी की बेसिकली हा जो काय म्हणून आपण त्याला सुदर्शन जो लेक होता तो चंद्रगुप्त मौर्यद्वारे काहीतरी की तिकडे कन्स्ट्रक्टेड काहीतरी की केला गेला होता. ओके, मौर्यन काहीतरी की पिरियडमध्ये. आणि पुढे काहीतरी की बेसिकली तिकडे लाईटनिंग झाली गेली होती थंडरस्टॉर्ममुळे. तो काहीतरी की जो लेक होता तो डॅम होता तो काहीतरी इकडे खराब झाला गेला होता. पुढे त्यालाच काहीतरी की रिपेअर करण्याचं जे काम आहे ना ते रुद्रदामन येथे करणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे भूमक अँड द नहापन of Girnar center of the Shaka had their coin spread over many places in western India. Okay, in western India. हे इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की आपण त्याला म्हणून वेस्टर्न एरियाचे जे पार्ट आहेत ना त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असे जे कॉईन्स आहेत शकांचे ते काहीतरी आपल्याला लार्ज अमाऊंटमध्ये पाहायला मिळतात. देन द ह्यूज नंबर अँड ग्रेट व्हरायटी ऑफ सिल्वर कॉईन्स आर रिपोर्टेड फ्रॉम द वेस्टर्न इंडिया. ओके, वेस्टर्न इंडिया दॅट आर ॲट्रिब्युटेड टू द शकाज. ओके, दॅट आर ॲट्रिब्युटेड टू द शकाज. आता मधला जो काहीतरी की पिरियड असेल पोस्ट काहीतरी की मौर्यन आणि काहीतरी की टिल शकापर्यंत या पिरियडमध्ये आपल्याला जे पॉईंट्स आहेत ते खूपच काहीतरी की कमी प्रमाणात पाहायला मिळतात. कशाचे? गोल्ड आणि सिल्वरचे. मात्र शका पिरियडमध्ये मात्र काहीतरी की सिल्वर जे कॉईन्स आहेत ते आपल्याला लार्ज अमाऊंटमध्ये पाहायला मिळतात. आता हे काय इंडिकेट करतं की सिल्वर जो असेल त्याची जी आवक होती ना इंडियामध्ये ती थोडीशी काहीतरी की मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. ओके. देन
The patronizing Indian art and culture, the many of Shaka ruler got themselves Indianized. Okay, got themselves Indianized. बरेचसे जागेन काहीतरी की शकात जे असतील ना ते काय करणार येतं इंडियन काहीतरी की बेसिकली रिलीजन आणि इंडियन कल्चर जे आहे त्याला काहीतरी की अडॉप्ट करणार आहेत आणि त्यांचं पण काहीतरी की इंडियनायझेशन जे आहे ते इथं झालं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. आर्ट अँड आर्किटेक्चरमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट असे सेंटर पाहायला मिळतात. सांची असेल, मथुरा असेल आणि त्यासोबतच काहीतरी की गांधारा. अँड किंग ऑफ उज्जैन डिफेटेड द शकाज and assumed the title of Vikramaditya. Okay. And established the Vikram Samanta era 58 CE. Okay. Established Vikram Samanta era in 58 CE. आता इथे उज्जैनचा काहीतरी की जो किंग आहे तो काय करतो इकडं शकांना काहीतरी की हरवण्याचं काम करतोय आणि त्याच्यानंतरच त्यांनी काहीतरी की विक्रमादित्य हे जे टायटल होतं ना ते काय केलं होतं अडॉप्ट केलं होतं आणि तिथेच काहीतरी की त्यांनी विक्रम सावंत जो एरा होता ना तो काहीतरी की स्टार्ट देखील केला गेलेला आपल्याला इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. ओके. देन पुढं अजून एक इम्पॉर्टंट ग्रीक इंडो ग्रीक आहे ते म्हणजे काहीतरी त्याचं कुशानाज आणि थोड्या काहीतरी की आपण त्याला म्हणू लार्ज याच्यामध्ये पिरियडमध्ये काहीतरी की जो रूल केला गेला होता इंडो ग्रीकमध्ये ते कोण आहेत तर काहीतरी त्याचं कुशानाज आहे. ओके. कुशानाज साधारणतः काहीतरी की 50 CE तो काहीतरी की 230 CE असा लार्ज किंवा काहीतरी की आपण मोठा असा काहीतरी की रिगेन किंवा पिरियड जो आहे ना तो कुशानांच्या संदर्भात आपल्या इथं पाहायला मिळतो. ठीक आहे. याच्यामध्ये कुशानाज दे वेर ऑल्सो नोन ॲज द यू चीज. ओके. यू चीज टू वेअर फ्रॉम चायना. सो जसं आपण इथं बघितलं होतं शकांच्या संदर्भात ते वेअर फ्रॉम द वेस्टर्न चायना तसंच आपल्या इथं कुशाणाच आहेत ना ते काहीतरी की पाहायला मिळतात. साधारणतः काहीतरी की चायनामधूनच काहीतरी की ते आले गेले होते अँड दे वेअर रूल्ड इन नॉर्थ वेस्टर्न इंडिया विथ द पेशावर. ओके. पुरुषपुरा काहीतरी की त्यावेळेला म्हटलं गेलं होतं ॲज देअर कॅपिटल. ओके. ॲज देअर कॅपिटल. साधारणतः काहीतरी की वेस्टर्न इंडियामधला असणारा जो पार्ट असेल ना नॉर्थ वेस्टर्न म्हणजेच काहीतरी की आता आपण त्याला म्हणू पाकिस्तानचा त्या ठिकाणी काहीतरी की इम्पॉर्टंट अशी जी ब्रँच होती ना तिथं काय म्हणून आपण काहीतरी की रूल करत होते. ओके. कुशानाच त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कनिष्का. कुशाणामध्येच काहीतरी की इम्पॉर्टंट असणारा जो रूलर होता ना तो कोण होता कनिष्का. अ महायान बुद्धिस्ट. ओके. अ महायान बुद्धिस्ट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट कुशाणा रूलर्स. ओके. वॉज मोस्ट इम्पॉर्टंट कुशाणा रूलर. इथे काहीतरी की आपण त्याला म्हणू कुशाणा किंगडममध्ये काहीतरी की कनिष्क जो होता ना तो काहीतरी की महत्त्वपूर्ण असा आपल्याला रूलर पाहायला मिळतो आणि याच्याद्वारेच काहीतरी की बेसिकली बुद्धिझम जे होतं ते काहीतरी काही अडॉप्ट केलं गेलं होतं आणि बुद्धिझममध्ये कोणता सेक्ट किंवा स्कूल होता तर तो म्हणजे महायान बुद्धिझम. आपण ऑलरेडी काहीतरी इकडं बुद्धिझम डिस्कस केलेलं होतं ना त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर विमा कार्ड पीसेस. ओके. विमा कार्ड पीसेस देन हुविका आणि वसिका वेअर द अदर इम्पॉर्टंट कुशन आर रूलर इन इंडिया अपार्ट फ्रॉम द काहीतरी कनिष्ठा हे पण काहीतरी इम्पॉर्टंट रूलर आपल्या इथं पाहायला मिळतात आणि अगेन ऑलरेडी काहीतरी आपण डिस्कस पण केलेलं होतं. फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल जी होती ती काहीतरी की कुंदलवन विहार म्हणजे अशा काहीतरी की काश्मीरमध्ये काहीतरी की झाली गेलेली होती अंडर द वसुमित्रा ॲज अ प्रेसिडेंट आणि त्याचं काहीतरी की पॅटर्न जे होतं ते काहीतरी काही चेंज कोणी केलेलं होतं तर कनिष्कानेच काहीतरी की केलेलं होतं आणि काय म्हणून आपण काहीतरी की त्याचा जो आउटकम होता तो आपण काहीतरी की डिस्कस पण केलेला होता. बुद्धिझम आहे त्याच्यामध्ये काहीतरी की दोन फॅक्शन किंवा जे सेक्ट आहेत ते काहीतरी की याच इथे काहीतरी की आपण त्याला म्हणू जी ही होती परिषद होती त्याचे काहीतरी की होणार आहे ते म्हणजे काहीतरी की महायान आणि दुसरा म्हणजे काहीतरी की हिनयान. ओके. महायान आणि काहीतरी की हिनयान हे दोन इम्पॉर्टंट काहीतरी की स्कूल जे आहेत ते काय होणार आहे तिथं डेव्हलप होणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर अशोघोषा. अशोघोषा वॉज द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ महायान बुद्धिझम. ओके. व्हाईस प्रेसिडेंट ऑफ महायान बुद्धिझम आणि त्याच्याद्वारेच अशोकोशाद्वारेच काहीतरी आपण बघितलं होतं बुद्ध चरित्र होतं ते काहीतरी लिहिलं गेलेलं आहे. इट इज अ बायोग्राफी ऑफ बुद्धा. ओके. कंपोज बाय द अशोकोशा ऑफ पाटलीपुत्रा. पाटलीपुत्रा सुरुवातीचं काहीतरी की लेक्चरमध्ये आपण याच्या संदर्भात डिस्कस केलेलं होतं. देन नागार्जुना. ओके. नागार्जुना प्रोपाउंडेड माध्यमिक स्कूल ऑफ फिलॉसॉफी इन द महायान बुद्धिझम. इथेच महायान बुद्धिझममध्येच काहीतरी की माध्यमिक काहीतरी की जी फिलॉसॉफी होती ती देखील काहीतरी की कुठेतरी मांडायचं जे काम होतं ते नागार्जुनांनी काहीतरी की केलेलं होतं.
आणि आपण ऑलरेडी काहीतरी डिस्कस केलेलं आहे नागार्जुनाच्या काहीतरी संदर्भात. आणि मी हेही सांगितलं होतं नागार्जुन वेगळा आहे आणि नागसेन वेगळा आहे. नागसेन आहे तो मिलिंद पन्नूच्या संदर्भात आहे, तर त्याचे जे असोसिएटेड आहे. ठीक आहे. आणि तेच नागार्जुन आहे तो काहीतरी बेसिकली तिकडे माध्यमिक माध्यमिक स्कूल ऑफ फिलॉसॉफी, जी की बेसिकली महायान स्कूल ऑफ फिलॉसॉफीचे काहीतरी तिकडे असोसिएटेड आहे, त्याच्याशी काहीतरी तो निगडीत होता. ठीक आहे. Nagarjuna also discussed the idea of relativity, and hence, in some time, he is called as the Einstein of India. Okay, he is called as the Einstein of India. त्या माध्यमिक स्कूल ऑफ फिलॉसॉफीमध्ये रिलेटिव्हिटीच्या संदर्भात काही डिस्कशन जे आहे किंवा ज्या संदर्भातली जी आयडिया आहे त्याच्या संदर्भात डिस्कशन काहीतरीकडं नागार्जुनाने केलेलं होतं आणि म्हणूनच त्याला काहीतरी की इंडियाचा आईन्स्टाईन म्हणून देखील काहीतरी ओळखलं जातं किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून त्याला तिथे कॉल केलं जातं. ठीक आहे. थोडेसे इम्पॉर्टंट असणारे काहीतरी तिथे इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. देन इन 78 CE शका एरा वॉज फाउंडेड बाय द कनिष्का. तर जसं आपण तिथे मगाशी बघितलं होतं इथे सामंत एरा. ओके. विक्रम सामंत एरा जो होता तो 58 CE मध्ये स्टार्ट केला होता, तसंच त्या प्रकारे तर 78 CE मध्ये कनिष्काद्वारे काहीतरी इकडं शका एरा जो आहे ना तो काहीतरी स्टार्ट केला जाणार आहे. ठीक आहे. देन रुलिंग ओव्हर द रिजन ऑफ सिल्क रोड, कनिष्का द ग्रेटली बेनिफिटेड फ्रॉम इट. सो मग अशीच काहीतरी आपण बघितलं होतं सिल्वर आणि काहीतरी जे गोल्ड कॉईन्स आहेत ना ते लार्ज अमाऊंटमध्ये इथे इश्यू केले जाणार आहेत. इथे दिलेले पण बघा, ते इशूड द गोल्ड स्टँडर्ड कॉईन्स 22 or 23 कॅरेट्स. ओके, 22 or 23 कॅरेट्स. आता याच्या अगोदरचे जे कॉईन्स आहेत म्हणजे काहीतरी आपण त्याला म्हणू पोस्ट काहीतरी की मौर्यन पिरियडमधले सातवाहनाज असतील, शुंगाज असतील किंवा कण्वाज असतील, इथे आपल्याला गोल्ड आणि सिल्वरचे कॉईन खूप कमी मिळतात. आणि जे गोल्डचे आणि सिल्वरचे कॉईन मिळतात ना त्यांची जी प्युरिटी आणि खूप कमी प्रमाणात झाली होती. म्हणजेच काय की त्याच्यामध्ये ॲडिशनल काहीतरी की इतर जे धातू होते ते जास्त ॲड केले गेले होते. कारण का गोल्ड आणि काहीतरी की सिल्वर जे असेल त्याचा दर जो होता तो काहीतरीकडे क्रिएट झाला गेला. आवक जी होती ती इंडियामधली कमी झाली होती. मात्र कुशाणाच्या किंवा काहीतरी की शका पिरियडमध्ये इथले जे कॉईन्स आहेत गोल्ड कॉईन्स ते स्टँडर्ड असे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये सोन्याची जी क्वांटिटी आहे ती काहीतरी जास्त आपल्याला पाहायला मिळते. कारण का त्याच्या अंतर्गत काहीतरी की बेसिकली सिल्क रोड होता, त्याच्यामुळे लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी आपण म्हणून रिव्हेन्यू जो होता तो काहीतरी की मिळत होता. ओके. देन प्रोसेसिंग ऑफ इम्पोर्टेड चायनीज रॉ सिल्क ॲट भरूच इन गुजरात हेल्प द बिकमिंग अन इम्पॉर्टंट ट्रेडिंग सेंटर. सातवाहनांच्या पिरियडमध्ये आणि इव्हन काहीतरी तिकडे आपण बघितलं होतं मौर्यन पिरियडमध्ये भरूच जे होतं ते काहीतरी की इम्पॉर्टंट असं काहीतरी की ट्रेडिंग सेंटर असणार आहे. आणि पुढे जाऊन ऑलरेडी काहीतरी की हे चायनाशी बिलॉंग होते, त्याच्यामुळे रॉ चायनीज सिल्क असेल ते काहीतरी की मोठ्या प्रमाणात इम्पोर्टेड केलं जात होतं प्रोसेसिंगसाठी. ठीक आहे. त्याच्यामुळे पुन्हा भरूचला काहीतरी मोठ्या प्रमाणात एक महत्त्वपूर्ण असं काहीतरी की स्थान मिळणार आहे, इम्पॉर्टंट काहीतरी ट्रेडिंग सेंटर म्हणून. ठीक आहे. देन ग्रेटर यूज ऑफ सॅडल इन हॉर्स रायडिंग, armor, turbans, trousers, helmets, and the long coats, and better cavalry are Kushana's contribution. Okay, are Kushana's contribution. सो आज काहीतरी की बेसिकली जे आपण बघतो घोड्यावरती बसल्यानंतर काहीतरी की जे फाईट होण्यासाठी आणि वरती बसण्यासाठी काहीतरी की जे बेसिकली जे हे असतं काय म्हणू आपण त्याला काहीतरी की एक टाईपचं हे असतो काय म्हणू स्ट्रक्चर, त्याला बेसिकली सॅडल म्हटलं जातं. ओके. याच्यामुळे काय झालं गेलं होतं घोड्यावरती सहजपणे बसता येत होतं आणि कुठेतरी त्याला कंट्रोल करणं इझी झालं गेलं होतं. सोबतच आर्मर असतील, टर्बन असतील डोक्याला काहीतरी की बांधण्यासाठी, ट्राउझर याच्या अगोदर काहीतरी की बेसिकली धोती असेल ना तीच यूज केली जात होती. इथं कुशाणा जे ते मात्र काहीतरी की बेसिकली ट्राउझर जे आहेत ना ते इंट्रोड्यूस करणार आहेत. इवन हेल्मेट असेल आणि काहीतरी की लॉंग कोट्स असतील हे पण काय होतं बेसिकली इकडं कुशाणांचंच काहीतरी की इंडियामधलं कॉन्ट्रीब्युशन होतं. अँड फायनली दे इंट्रोड्यूस सत्र सिस्टम अँड एम्पायर वॉज डिवायडेड इंटू छत्रपीज अंडर द छत्रपा. ओके, अंडर द छत्रपा. सो हे देखील काहीतरी तिकडं आपण जसं बघितलं होतं इथे शका पिरियडमध्ये, तसंच काहीतरी की कुशाणांच्या द्वारे पण छत्रपा सिस्टम इथं अडॉप्ट केली जाणार आहे आणि फर्दर लार्ज अमाऊंटमध्ये जो एरिया आहे तो काहीतरी की डिवाइड होणार आहे. ओके. अँड देन वी हॅव अ हिस्ट्री ऑफ गुप्ता पिरियड. इथपर्यंत आपल्याला काहीतरी की पोस्ट गुप्ता पिरियड सॉरी मौर्यन पिरियड आहे ना तुझं आपण काहीतरी की डिस्कस केलेला आहे किंवा एंड झालेला आहे. आपण इथं बघितलं कशा प्रकारे काहीतरी की रिजनल किंगडम आहेत ते काहीतरी की इव्हॉल्व होणार आहेत, फॉरेन किंगडम पण काहीतरीकडे इव्हॉल्व होत आहेत आणि कशा प्रकारे काहीतरी की त्यांचं इंडियनायझेशन होतं आणि सो ऑन. ठीक आहे. आय होप इथंपर्यंत काहीतरी की तुम्हाला समजलेलं असेल. तो थांबूया आपण इथं आणि उद्याच्या लेक्चरमध्ये काहीतरी की तिकडं गुप्ता पिरियडच्या संदर्भात पुढे आपण तिकडे कंटिन्यू करू लेक्चर.
ठीक आहे. थँक्यू. थँक्स लॉट.